खूप दिवसांनी देवपूजा केलेली आहे आणि देवाकडे लक्ष नाही दिले की बस मग काय देवघर असं देवघर वाटतच नाही. तर असो चला, आज होता रविवार आणि रविवारच्या दिवशी मस्त शेतात फ्रेश वगैरे झालेले आहे. रविवार असला तरी कामं काही सुटत नाहीत. सकाळी उठून पटकन असं मी डब्बा वगैरे करून दिलेला त्यांना आणि त्यानंतर ना मग मी अंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि आता देवपूजा करायला बसलेली आहे. ह्याच्यावर पूर्ण असं डिटेलमध्ये मी ब्लॉग बनवलेला आहे, तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा. खाली लिंक दिलेली आहे मी, त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता आणि मला फीडबॅक पण देऊ शकता, कसा आहे कसा नाही, कमेंट पण नक्की करा. तर असो चला, आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेत आहे. पहिला देव स्वच्छ असे क्लीन केलेले आहेत आज. बघू शकता तुम्ही किती छान असं वाटते नाही का. पूजा केली ना खरंच घरात खूप पॉझिटिव्हिटी वाढते आणि पॉझिटिव्हिटी राहते कायम नाही का. तर असो चला, आता कसं आहे आपला महिन्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना नाही जमत कधी-कधी आणि ज्यांच्या घरात कोणी नसतं ना, तर मग ही अशीच अवस्था होत असते. तर आज सर्व व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. नाहीतर काय आहे, कधी आरव करायचं तर कधी मयंक आणि कधी मयंकचे पप्पा. तर त्यामुळे ना पूर्ण देवघराची अस्ताव्यस्त करून दिलेलं आणि आपण जसं करतो तसं ते करू शकत नसतात बघा. त्यामुळे ना आपल्या गोष्टी ह्या आपल्याच केलेल्या बरं वाटतात. मला तर माझ्या गोष्टी केलेल्याच मला पडतात. त्यांनी केलेलं मला बिलकुल आवडत नाही. कोणी पण आता काय करणार, त्यामध्ये गुढीपाडवा पण आला आणि स्वामी प्रकट दिवस आला, त्यामुळे मला त्यांना सांगावं लागलं. तर असो, आता इथं बघू शकता तुम्ही मस्त अशी देवपूजा केलेली आहे. छान अशी रांगोळी काढलेली आहे नाजूकशी छोटीशी अशीच. तर कसं वाटतंय तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर आता मग काय, आता डोश्याचं पीठ आहे म्हटलं तर सारखं डोसे खायलाच पाहिजे नाही का. मग आज स्पंज डोसा बनवलेला, बटाट्याची चटणी आणि आपलं चटणी खोबऱ्याची ती पण खाल्ली. तर चला बाय, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.